हर वर्ष की तरह इस साल भी डोंबिवली की धरती पर स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की ओर से भारत देश का 78वां स्वतंत्रता दिन धूमधाम से मनाया गया। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के मिशन को आगे बढ़ाने वाले लोक नेता विलास गरुड़ के शुभ कमलों से डोंबिवली के संविधान चौक में यह ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न हुआ है। सभी ने तिरंगे ध्वज को मानवंदना दी। उपस्थित मान्यवरों ने आजादी दिवस की सबको शुभकामना देते हुए अपने भाषणों में कहा कि हुतात्माओं के बलिदानों को हमें याद रखना है। ये देशभक्ति का समारोह स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मणराव अंबोरे द्वारा किया जाता है। इस झंडा वंदन 15 अगस्त का कार्यक्रम सफल और कामयाब रहता है। इस मौके पर कार्यक्रम का सुचारू रूप से सूत्र संचालन आरपीआई के कार्यकर्ता तुकाराम पवार ने किया। इस मौके पर अन्य लोगों में कवि दीपश्याम मंगलवेरेकर, समाज भूषण भास्करराव त्रिभुवन, एनएस भालेराव सर, महानगर पालिका के भूतपूर्व पार्षद नंदू धुले, अशोक मोरे, संदीप गजधार, आरपीआई के पदाधिकारी मानिकराव उगड़े, समाधान तायड़े, दीपक सालवे, समाधान खंडारे, विजय गायकवाड़, सुरेश नेरकर, हरिश्चंद्र मात्रे, वैजनाथ कांबळे तथा संजय पवार इत्यादि इस कार्यक्रम में उपस्थित थे। संपूर्ण देशभर जे गरीब असो श्रीमंत असो जाती धर्मांतरात वाटलेल्या माणसामध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आज अतिशय आनंदाचा उत्सवाचा हास्य चेहरा असतो आणि त्याच्या डोक्यावरती पंचशिलेचा किंवा तिरंगा फडकवतो। हा आपला देशामध्ये ज्या ज्या बलिदान देऊन हा स्वातंत्र्य मिळाला त्या सर्व बलिदान शूरवीरांना मी प्रथम नमन करतो आणि त्यांनी या भारतीय राज्यघटना आपल्या राज्यघटनेप्रमाणे हा देश चालावा हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातून हा देश अतिशय सुंदर अशा पद्धतीने प्रत्येक माणसाला त्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि तो स्वातंत्र्य वावरतो बोलतो चालतो हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वातंत्र्य आहे। आज या ठिकाणी आपल्या संविधान चौकामध्ये आपले सर्वांचे लाडके नेते राष्ट्रीय नेते सन्माननीय लक्ष्मणराव अंबोरे साहेब हे गेले अनेक वर्ष या चौकामध्ये आणि त्यांचं एकच आहे की बंदिस्तपेक्षा घरातच लढाई करूया, आपण रस्त्यावरची लढाई रस्त्यातच प्रोग्राम आपले असले पाहिजे, कारण जनसामान्यापर्यंत बुलंद आवाज अशाच असतो। आपले लक्ष्मणराव अंबोरे साहेब हे सातत्यानं कार्यक्रम घेत असतात। याही वर्षी त्यांनी अतिशय उत्साहात आपला हा 15 ऑगस्टचा साजरा या ठिकाणी केलेला आहे। आपले सूत्रसंचालन आमचे सहकारी आणि आमच्या रिपब्लिकन पार्टीचे संपर्क प्रमुख जिल्ह्याचे मी जिल्ह्याचं पूर्ण घेतो आमचे तुकाराम पवार साहेब हे दरवर्षी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असतात। खरं नाही ना, मी काय नाही करणार, तुकाराम पवार हे आमचे बंधू आहेत, हे मी त्यांच्या घरातला सदस्य आहे, त्याच्यामुळं गाळायचं काय राजा सम्राट अशोक, संत तुकाराम महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले, माता भीमाई, माता रमाई आणि या भारत देशाला भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून गोरगरिबांचं कल्याण करणारे तथागत डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर आणि या देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व महापुरुषांना मी आज 15 ऑगस्ट या दिनानिमित्त सगळ्यांना सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो। आणि मित्रांनो, मी या 15 ऑगस्ट या दिनानिमित्त एवढं बोलू इच्छितो की या देशासाठी आपल्याला खूप महापुरुषांनी रक्ताचं बलिदान दिलं, विचारांचं बलिदान दिलेलं आहे। लोकांनी त्या महापुरुषांनी त्यांची स्वतःची घरं उद्ध्वस्त केलेली आहेत, त्यांचा प्रपंच उद्ध्वस्त झालेला आहे। त्या आयुष्यामध्ये स्वतः म्हणजे बर्बाद होऊन त्यांनी आपल्याला हा देश आपल्या ताब्यामध्ये मिळवून दिलेला आहे। राष्ट्रीय सण समाजाचे सण असतात ते संविधान चौकामध्ये डोंबिवली शहरामध्ये साजरी करत असतात। त्यांचं भव्य दिव्य मोठं जनसंपर्क कार्यालय येथे आपण तिसऱ्या मजल्यावरती त्यांचं भव्य दिव्य मोठं कार्यालय असून
आणि त्यांचा हीच अशी सेवा करून करून या कल्याण डोंबिवलीमध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये त्यांचे अनेक चाहते कार्यकर्ते बहुजनांचे निर्माण झालेले आहेत. त्यांना प्रशासनाच्या माध्यमातून, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून गोरगरिबांचे कामं करण्याची त्यांना जी संधी मिळते, ती संधी ते सोनं करतात आणि गोरगरिबांचे ते कामं करतात. आणि म्हणून हा कार्यक्रम त्यांनी राबवल्याबद्दल आम्ही सुद्धा त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आता आलेले आपले इथे आहेत प्रमुख पाहुणे माणिकजी उघडे साहेब, कोपरपट्टी महासंघाचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते.